आज इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स आपण जास्त बघतो. इनफर्टिलिटी का आहे तर इनफर्टिलिटीचं नंबर 1 रिझन आहे तो म्हणजे स्ट्रेस. कारण आजची जी बदललेली लाईफस्टाईल आहे, म्हणजे तुम्ही फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, नाईट शिफ्ट या पद्धतीने शिफ्टमध्ये काम करताय, खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत, लाईफस्टाईल टोटल चेंज झालेलं आहे आणि या सर्वांचा परिणाम आणि त्याचबरोबर वर्क प्रेशर जे काय म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स करत असताना जे प्रेशर क्रिएट झालेलं आहे त्या सर्व प्रेशरमुळे कन्सिव्हच होत नाहीये हा मोठा प्रॉब्लेम. बरोबर, मातृत्व हा स्त्रीच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा क्षण आहे, तिला अनुभवायचा आहे. पण प्रॉब्लेम काय, ज्यांना बाळं होत नाहीत त्यांना याची किंमत माहिती आहे. तर आई आणि वडील दोघेही कन्सिव्ह करायच्या आधी शुद्ध असले पाहिजे. कशाने, शारीरिकदृष्ट्या ॲज वेल एज भावनिक मानसिकदृष्ट्या सुद्धा. तर बाळाला जन्माला घालतोय तर ही दोघांची जबाबदारी आहे, पतीपत्नींची जबाबदारी आहे. असं नाही की ते स्त्री गर्भामध्ये वाढते म्हणजे फक्त तिचीच जबाबदारी आहे. इथे दोघांची जबाबदारी आहे. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय आहे की ते स्त्री गर्भामध्ये वाढत आहे, कन्सिव्ह झालं की मग तिनंच बघायचं, माझा काही रोलच नाही आहे.